हेच सांगितलं म्हणजे सर्वत्र वासुदेव, सर्वत्र वासुदेव असं समजणारा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. तर हे जे सांगितलं तर त्या अत्यंत दुर्लभ महात्म्याचा शोध घेण्याकरता हे सगळं सांगितलंय. ते असं समजून घेणारा कोण आहे? तर आपण सगळे आता बसलोय आणि आपण त्याच्यावर चिंतन करत आहोत. तेव्हा हे चिंतन करताना नकळतपणे भगवान श्रीकृष्ण त्या अत्यंत दुर्लभ महात्म्याला शोधत बाहेर पडलेले आहेत. तेव्हा त्यांचा शोध परिपूर्ण करण्याच्या दृष्टीनेच ही आपली चर्चा चालू आहे पूर्ण. हा. त्यामुळे सर्वत्र वासुदेव असा हा सिद्धांत आपल्याला इथे निश्चित हा, नमस्कार काका. नमस्कार नमस्कार. बोला. कठोपनिषद पण हेच सांगितले नाही का? तमेव भांतम अनुभवाती सर्वम तस्य भाषा सर्वमिदम विभाती. अगदी अगदी हेच म्हणजे तत्वज्ञान तोच तिथे पण आहे. महत्वाचा विषय कठोपनिषदामध्ये सुद्धा जे हो आत्मतत्वाचं वर्णन करताना अमरतत्व काय हे जेव्हा त्याचं विवेचन हो करतो तर ते हो आत्मतत्व सर्वत्र आहे आणि ते हो. सर्वव्याप्त आहे. हा सिद्धांत यमानी नचिकेताला सांगितला. नचिकेताला सांगितलं. सांगितला आणि ह्याच्यामध्ये उद्देश एकच आहे की जोपर्यंत ब्रह्मतत्वाचं म्हणजे चैतन्य तत्व काय आहे जर कळत नाही तोपर्यंत तुम्हाला ब्रह्मांडाचं ज्ञान होणारच नाही. काहीच कळणार नाही, काहीच हा. कळणार नाही, तेच ते काय सांगितलं. आणि एकदा ते कळलं की सगळं कळलं. हा हे पण दुसरा काही सिद्धांतही त्याला महत्वाचा आहे. हा हा. ब्रह्मतत्वाचं ज्ञान झालं एकदा चैतन्य कळालं ना तर जीव कळतो आपल्याला. हो म्हणजे आज जीवशास्त्राचा जो विषय आहे की नाही जो बायोलॉजीचा हो विषय आहे की त्याच्यामध्ये हो जीवशास्त्र हा विषय आहे. तर हो जीवशास्त्रामध्ये जर चैतन्याचा जर उल्लेख नसेल जर हो. चैतन्य तत्वाचा जर त्या ठिकाणी अभ्यास झाला नसेल तर ते जीवशास्त्राचा अभ्यास अपूर्ण आहे. म्हणून तो आपल्याला अपूर्णच राहणार. डॉक्टरांना सुद्धा सांगताना की तुम्हाला परिपूर्णपणे मनुष्य जर कळून घ्यायचा असेल तर हो. मनुष्यामधलं चैतन्य कळून घ्या. केवळ हा, केवळ खरंच त्याला. माणसाचं ब्लड प्रेशर शुगर आणि ह्या गोष्टी ह्या त्याचं एसेन्स हो. नाहीये. त्याचं एसेन्स जे आहे ते चैतन्य नाहीये. आहे. आणि चैतन्य तत्व आहे ते, हा तेच तत्व तर आहे. त्या चैतन्य तत्वाला जर तुम्हाला आकलन झालं तर तो हो, जीवात्मा कळेल आणि जीवात्मा कळाला तर जीव वाचवता येईल. बरोबर. हा म्हणजे वैद्यकीय शास्त्राला सुद्धा जर याची जर जोड असेल तर फार हा मोठी क्रांती होईल तरच ते याच्यामधनं. परिपूर्ण होईल तरच परिपूर्ण होईल. परिपूर्ण होईल. हो त्याच्याशिवाय होणार नाही. म्हणून आता हो षटचक्र ना. आणि सात चक्र जे आहेत ना या 7 चक्रावर हो सुद्धा जी काही ट्रीटमेंट आता अलीकडच्या काळामध्ये नवीन नवीन पद्धतीने दिल्या जाते तर ही हो. चैतन्याची ट्रीटमेंट आहे. ही ट्रीटमेंट मेडिसिनची नाही. आणि नाही त्या ते नाही ठिकाणी ते ते. चैतन्य तत्व त्या मनुष्यामध्ये आहे हे तिथे गृहीत धरून मग त्या पूर्ण शरीराचा नंतर अभ्यास केलाय. हो म्हणून हो पूर्ण हो हो. शरीरामध्ये ते चैतन्य कसं आहे आणि ते चैतन्य तत्वाचाच तो आविष्कार कसा आहे हे जर आपल्याला हो, समजून घ्यायचं असेल तर चैतन्य तत्व कळालं पाहिजे आपल्याला. कळायला पाहिजे. आणि हेच आपलं तत्वज्ञान हेच आहे खरं म्हणजे. हेच म्हणजे मूलभूत, हा, मुळाशी तिथेच आहे सगळं ते. अगदी अगदी तेच अगदी सांगितलंय सगळं. हेच महत्वाचं आहे. काका, तुम्ही गेल्या वेळेला सांगितलं होतं की तुमचं फर्ग्युसन कॉलेज मधलं लेक्चरची लिंक पाठवून वगैरे टाकलं हो तर बरं आमचे होईल. नेरकर मला सरांकडे ऐकायचं आहे. आहे ते. हो नेरकर हा सरांकडे आहे. हा म्हणजे नेरकर हा. सरांना तुम्ही जे आहे त्याच्यात हो थोडस रिमाइंड मी पण सांगतो त्यांना की हो. आपल्या ग्रुपवर आपण काय करूया ग्रुपवर ठीक टाकून आहे. देऊ म्हणजे मग काय होतं तुम्ही ग्रुपवर सगळे कोणी पण बर पाहू शकते. हा बर. त्याच्यामध्ये आणि हाच विषय सांगितलाय संशोधनाच्या वाटा म्हणून मी बोललोय. तर ह्या हो, तेच वेदांत मला वेदांत ऐकायचंय, ते विज्ञानाचं ऐकायचंय खूप. निश्चित निश्चित फार महत्वाचा विषय होता आणि चांगले भरपूर हो शास्त्रज्ञ हो. समोर बसले होते. तेव्हा मी शास्त्रज्ञांसमोर हा. एवढंच म्हणालो की बाबा तुमचा अभ्यास खूप गाढा आहे खूप तुम्ही सखोल अभ्यास केलाय पण हो. जोपर्यंत तुम्ही ब्रह्मतत्वाचा अभ्यास करत नाही तोपर्यंत ब्रह्मांडाचं तुम्हाला हम्म परिपूर्णपणे आकलन होणार नाही. हाच सिद्धांत त्या दिवशी मी हम्म. जवळ फर्ग्युसन कॉलेजमध्ये मांडला. आणि मग तो कसा हा. करायचा त्याचे मेथड्स काय म्हणजे मेथडॉलॉजी ऑफ रिसर्चेस असं त्याच्यामध्ये विषय होता. तो रिसर्च ते मला करताना ऐकायचंय ते इथं. हो हो हो, हो ते ऐकायचंय मला. मी ग्रुपवर टाकायला सांगतो देरकर सरांना. हो हो म्हणजे मग हो. तुम्ही निश्चित ऐकू शकाल. चालेल चालेल. नमस्कार काका, नमस्कार. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला हं. अशोकजी घाटोळ सर बोला. नमस्कार. हा, आवाज येत नाही घाटोळ सर आवाज आवाज ब्रह्मतत्व पाहायचं हा आहे. हा बोला बोला आता हा ऐकू येत. हा, हा प्रत्येक जीवामध्ये ब्रह्मतत्व पाहायचं आहे. हा आणि जे आपल्यात आहे तेच तिकडे आहे, सगळीकडे आहे. हो आणि तेव्हा तशी आपली वागणूक असली पाहिजे. वागणूक धारणा
धारणा. धारणेमध्ये, कारण ती श्रद्धा असल्याशिवाय हो. तुम्हाला पाहता नाही येणार ना. नुसतंच पाहायचं ठरवलं तर होणार नाही. नाही तर चालणार. तुमची धारणा पक्की पाहिजे की या ठिकाणी एकच चैतन्य सर्वत्र आहे, फक्त आविष्कारामध्ये भेद आहे. म्हणून त्याला वाचारंभण असा शब्द वापरला. वाचारंभण म्हणजे आम्ही त्याला ससा म्हणतो, हरण म्हणतो, हे वाचारंभण झालं. म्हणजे आपण त्याला वाचेने त्याला हरण म्हटलं, पण प्रत्यक्ष तो हरण नाहीये, तर ते नाही. ब्रह्मतत्वच आहे, असं त्याचा अर्थ. की हा. माती पाणी उजेड वारा तूच घडविशी संसार सारा, हे जुनं सिनेमातलं एक गाणं आहे. हो, मग हो. त्यातच हे उपनिषदामधलं जे एक तत्व आहे की सगळं तूच आहेस, फक्त अगदी तुला अगदी ते आपल्याला ते जाणता येणं गरजेचं आहे. म्हणजे अगदी बरोबर. साधारणपणे अगदी मातीपासून परब्रह्म म्हणजे विराट स्वरूप ब्रह्मांडापर्यंत जर सगळ्या ठिकाणी शोध घेतला, कुठल्याही गुणांनी शोध घेतला, जल असो, अग्नी असो, म्हणजे पाणी असो किंवा काही, तर त्याच्या अंतिम स्वरूपामध्ये हे परब्रह्मच स्थित असतं. याचा अगदी ही उकल आहे करतात. हे सांगत असताना या सगळ्या ऋषीमुनींनी एक जी भूमिका धारण केली आहे की तू आधी जीवाला, त्या चैतन्याला जाण, तर तुला परब्रह्म कळेल. आता सुद्धा आपल्या चर्चेमध्ये हेच दिसून येत आहे किंवा ऐकायला येते, तुम्ही प्रबोधन करताय की माणसाला जाणा, माणसातल्या चैतन्याला जाणा, आजूबाजूच्या निसर्गाला जाणा. कारण निसर्गामध्ये सुद्धा सामावलेला सर्व व्याप्त जो ओतंप्रोत भरलेला आहे ते केवळ परब्रह्म तत्व आहे. आणि परब्रह्माशिवाय जगामध्ये काही नाही. पृथ्वी दिसली, ग्रह नक्षत्र तारे सूर्य चंद्रमा जरी दिसले, तरी त्यांचं अंतिम स्वरूप हे परब्रह्म आहे, ब्रह्म सत्य आहे. आणि तेच सत्य आहे असं ऋषीमुनी अगदी कंठारवाने अगदी सांगत आहेत. अगदी हे अगदी अतिशय सुंदर. म्हणजे कुठल्याही गुणाच्या अंतिमतामध्ये, स्वरूपामध्ये फक्त भगवंतच स्थित असतात, याची जाण येण्यासाठीच हा सगळा आटोकाट प्रयत्न आहे. केवळ साधी नजर देऊन उपयोग नाही. ज्ञानाची एक्सरे नजर जेव्हा दिली तुम्ही, हा, तेव्हाच या सगळ्या तत्वांचा उलगडा असा चित्रपटाप्रमाणे समोर येतो. आणि अगदी जेव्हा केव्हा अशा परिस्थितीला किंवा विचारांना आम्ही प्रवृत्त होऊ, तेव्हा तुम्ही सांगितलेली ही सगळी तत्वज्ञानांची साखळी समोर येते की आपण ह्या ठिकाणी ह्याला बघितलं तर आपल्याला कळेल की हे निष्कारण काही नाहीये, हे परब्रह्माचं तत्व आहे. हे जर ओळखलंच तर मग परिस्थितीतून निर्माण होणारे कुठलेही प्रश्न निर्माणच होत नाही. कारण समोरचा आणि बघणारा, ऐकणारा किंवा जे काही कृती करणारा, हे सगळे एकच आहेत. मग भेदच संपून जातो. आणि हा भेद तनामनाचा किंवा निसर्गाचा आणि मानवाचा तो संपावा, आणि ह्यातून मानवाने आपला उद्धार करण्यासाठी ब्रह्मतत्वाला जाणावं. हे अतिशय सोपं जरी असलं तरी अत्यंत गूढ असं सूक्ष्म टू अगदी मोठ्या विराटापर्यंतचं तत्व तुम्ही अगदी थोडक्या अवधीमध्ये स्पष्टपणे उकलून सांगितलेलं आहे. आणि हा खराच एक वेगळा आविष्कारच असं म्हणावं लागेल. आणि आपल्या सगळ्या लोकांचं, आमच्या सगळ्यांचं भाग्य आहे की तुम्ही ह्या सगळे अवघड असा विषय सहज सोपा करून, अगदी घासघास करून आम्हाला देता आहात. त्यामुळे दुसरं काही म्हणणार नाही. श्री स्वामी समर्थ. हे स्वामी समर्थ. फार छान सांगितलं. श्री स्वामी समर्थ काका. अभिजित बोला. हा हो हा काका, एक थोडासा वेगळा विषय होता की आपण दैनंदिन व्यवहारामध्ये किंवा हा रोजच्या व्यवहारामध्ये काही काही वेळेला जे शब्द वापरतो, हा त्यांनी या तत्वाच्या विरुद्ध आपण बोलतो असं वाटतं काही वेळेला. फॉर एक्झाम्पल, हा कोणी जर गेलं तर ग्रुपवरती मेसेज टाकतात लोक की मृतात्म्याला शांती मिळावी. आता आत्मा तर मरत नाही. नाही, ते मृतात्मा हा शब्द थोडासा चुकीचा आहे. चुकीचं आहे. तेच मी परवा एक दोन चुकीचा आहे, कारण आत्मा ग्रुपवरती हा मृत होऊ शकत नाही. होऊ शकत नाही. हा तर त्यामुळे त्यामुळे सुद्धा बऱ्याच हा, लोकांचं हे होतं. म्हणून ते कदाचित अशा अर्थाने बदल की मृत मनुष्याचा आत्मा असं म्हणत असतील कदाचित. पण आता तो आपण खेचून अर्थ काढल्यासारखा आहे. वास्तविक तो मृतात्मा हा शब्द कॉन्ट्राडिक्टरी आहे. कॉन्ट्राडिक्टरी. किंवा काही काही वेळेला असं लिहितात की ते पंचतत्वात विलीन झाले, तर ते विलीन झालेच ते नाही. नाही होत, ते देह विलीन होत. म्हणजे खरं म्हणजे आपण हे शब्द करेक्ट करायला पाहिजेत नाही का, हळूहळू करत. हा, म्हणजे ते शब्द जे वापरण्यात येत आहेत ना, तर ते म्हणजे कुठल्या तरी मिसअंडरस्टँडिंग मधून झालेले आहेत. मिसअंडरस्टँडिंग. तर ते त्यांचं अस्तित्व म्हणजे पंचमहाभूत नव्हतंच पहिल्यांदा. बरोबर आहे. त्यामुळे जे पंचमहाभूतात जो देह विलीन झाला, त्याच्यामुळे ते विलीन नाही झालं. तर ते जे आहेत ते ब्रह्मतत्वातच आहेत अखंड. बरोबर. आणि ते या समजलं शब्द पाहिजे. वापरण्यामुळे मला वाटतं बाकी समाजाचा सुद्धा गैरसमज होत असेल. हा, होऊ शकतो. बरोबर आहे, बरोबर. हम्म. त्यामुळे त्याचा खरा अर्थ समजणं अतिशय आवश्यक आहे. अगदी. बाकी आजचं प्रवचनाचं व्यवस्थित झालं का आकलन खूप सगळं? खूप छान काका, छान आकलन झालं. खूप बाकी आशीर्वाद. त्यातनं जे काही प्रश्न निर्माण झाले तेच. हो छान. का? यावेळेस ही दिवाळी पहाट करायची काका? हा, करायची यार, दिवाळी करा पहाट. करा, अगदी जरूर करा. परवा हो. ते हिचा फोन होता मला, नेहा चिपळूणकर.
हा हा, नेहाची मला आला फोन होता, मेसेज आला होता त्यांचा. आला तर ना. हा हो, तिचा हो. फोन होता म्हणे दिवाळी पाठ करायची आहे बरं का, मला म्हणे त्याशिवाय माझं वर्ष सुरू होत नाही. तर मी म्हटलं तुम्ही संपर्क करा, गाडगीळ आहेत म्हटलं, हो. चिंचोरकर आहेत, त्यांना हा. संपर्क, म्हणून तुम्हाला तिने संपर्क केला. ओके, ओके. भेटतो निश्चित 7-8 तारखेला. करा. हो हो. अवश्य. ओके. 8 तारखेला भेटूया. 7-8. ओके. बोला, पुढे बोला, कुलकर्णी बोला. काका, हे जे हा बोल. आज जे आपण मंत्र बघितलं त्याच्यात म्हणजे विचार असा की फक्त तेज आपण अन्न याच कशाला फक्त त्यांनी हे ह्या मंत्रांवर त्याचं कारण तो आविष्कारात ह्या 3 गोष्टी येतात, ज्या प्रकर्षाने जे आविष्कारात येतात ना, त्याच्यामध्ये ह्या 3 देवतांचा संबंध आहे. तेज, तेज, जल आणि अन्न, हे तिन्ही मध्ये तो चैतन्य जे आहे ते प्रत्यक्ष आविष्कृत दिसतं आपल्याला. आकाश आणि वायूमध्ये जरी असलं तरी ते डोळ्याने दिसत नाही, व्यक्त नाही होत, ते अव्यक्त स्थितीमध्ये. पण ह्या 3 मध्ये व्यक्त स्थितीमध्ये येतं. समजलं ना? म्हणजे जो आपल्याला दिसणारा जो काही मनुष्य आहे किंवा कुठलाही जीव आहे, तर तो त्याच्यामध्ये पुष्कळ अव्यक्त गोष्टी भरपूर आहेत, पण व्यक्त होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या 3च आहेत फक्त, आणि त्या म्हणजे अग्नी, जल आणि अन्न, आणि म्हणून ते 3 सांगितलेत. हा. अग्नीचं तर असं म्हणजे पुष्कळदा वाचलं आहे की अग्नी जे चेतनाचं स्वरूप आहे असं म्हणजे म्हणतात, आणि ते तेवढं कळतं. पण म्हणजे जल आणि अन्न म्हणजे ते ते थोडंसं म्हणजे समजलं नाही आणखीन काही. म्हणजे प्रत्यक्ष सांगायला म्हणजे आपल्याला जे खऱ्या अर्थाने दिसतं ते पृथ्वीच दिसते, पृथ्वी हो, तत्व दिसतं. पण ते पृथ्वी पृथ्वी, तत्व. हा, पण पृथ्वी तत्व जे आहे ना, हे पंचमहाभूताचं प्रतीक आहे, लक्षात घ्या. हो, आपण ज्याला पृथ्वी तत्व म्हणतो, किंवा आता माती, हो. शेताची माती आहे, तर मातीच्या ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या तत्वाचा त्याच्यामध्ये हे समावेश पंचीकरण असतो. झालेलं आहे म्हणजे. हा हा पंचीकरण झालेलं आहे. आता त्यातल्या त्यात हे त्रिकरण जे सांगितलंय, त्रिवृत्त सांगितलंय, हे म्हणजे प्रत्यक्ष दिसण्याच्या तत्वामध्ये ते असल्यामुळे त्यांनी या 3 गोष्टीला महत्व दिलं आहे. आणि म्हणून दिसणारं जे पृथ्वी तत्व आहे त्यात प्रत्यक्ष काय काय दिसतं खऱ्या अर्थाने, तर त्याच्यामध्ये दिसणारी गोष्ट ही जल आणि अग्नी आहे. म्हणजे त्याला जर तुम्ही स्पर्श केला तर तुम्हाला अग्नीचा अनुभव मिळेल. काय, त्याला जर स्पर्श केला तर थंड आहे का गरम आहे का काय थंड तो. की गरम? हो. हा, आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे जलतत्व आहे, त्या जलतत्वाशिवाय त्याच्यामधून अंकुर निघू शकत नाही ना. हम्म. अंकुराची निर्मिती ही जलतत्वाचाच जलतत्व प्रतीक असतं. आहे. हो. म्हणून दिसणारं त्याच्यातला अन्न हा जो विषय की नाही, या अन्न ह्या विषयाला जलतत्वाशिवाय अन्नाची निर्मिती नाहीये. अच्छा. म्हणून त्या अन्न ह्या विषयामध्ये त्या मातीचा विषय आला, आणि मातीच्या विषयाबरोबर जल आणि अग्नी ह्या दोन्ही गोष्टीचा तिथे संबंध आला. त्याच्याशिवाय चैतन्याची उत्पत्तीच नाही होऊ शकत, आविष्कार होऊ शकत नाही. अच्छा, हा, कळालं. विचार करतो. फोन हा, करून वाटलं. नाही, करा विचार ठीक करा. आहे. मी जे सांगितलं ते ते मुद्दे आहेत त्यात. हा, ठीक आहे. श्री छान. स्वामी. आशीर्वाद, स्वामी समर्थ. बोला. श्री हा, स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तपडेजी, खूप आशीर्वाद आहे. आज खूप छान समजावून सांगितलं की सत्य तत्वच सगळीकडे त्याची छाया मात्र आहे, प्रत्येक जीव म्हणजे. हा, आता हा सिद्धांत म्हणजे जर धारणा ही मनात पक्की केली की हो, ही प्रत्येकाची जीव म्हणजे छायाच आहे त्या ब्रह्मतत्वाची, तर कोणाचीच काळजी किंवा कोणाबद्दलही असं वाईट वाटून घेण्याचं कारणच नाही. काहीच कारण नाही, किंवा कोणाच्याबद्दल सुखदुःख मांडणे, किंवा हा. कोणाच्याबद्दल चिंता करणे, हो किंवा हो दुस्साहस करणे, किंवा हा दुर्जन आहे, हो त्याने हो माझ्यासमोर यायलाही नाही पाहिजे, असा जो काही एक प्रकारचा भाव जो असतो की नाही, तर तो हो भाव नष्ट होईल. प्रत्येकाचं अस्तित्व हे ब्रह्मतत्वाचंच अस्तित्व आहे. फक्त हो. आविष्कारामध्ये भेद आहे, आणि तो भेद सुद्धा हा नाममात्र आहे, म्हणजे तो हो. असून नसल्यासारखा आहे. हीच माया आहे. हीच माया आहे. हो. हे समजणं खूप महत्वाचं आहे. आता जीव भाव काय असतो ना, हा प्रत्यक्ष डोळ्याला म्हणजे समजायला लागला. हा, म्हणजे प्रत्यक्ष अनुभवामध्ये तो यायला लागला. हो हो अगदी बरोबर आहे. आणि जितका जितका तो अनुभवाला येईल तितका तितका तुम्हाला ब्रह्मतत्वाची पण संवेदना प्राप्त होईल त्या ठिकाणी. हो हो. बस आता सर्वत्र ब्रह्मतत्व पाहण्याची दृष्टी तुमच्याच बस, कृपेने मिळणार. आशीर्वाद आहे, स्वामी श्री कृपा आहे. स्वामी. स्वामी. छान. बोला, अजून बोला. हा, श्री संजय स्वामी बोला. बोलता काका. हा, देगावकर बोला. काका मगाशी बोलताना
आपण जे एक हे केलं की ते सत्व सर्व मनुष्य मात्रांमध्ये आहे. हो. मला मला असं वाटतं की फक्त मनुष्य मात्र नाही, त्याच्यामध्ये जो काही सकल जन आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये जो काही जीव आहे, म्हणजे ते प्राणी मात्र असतील किंवा आहे, याच्यामध्ये पण तेच तत्व आहे. आहे फक्त चैतन्याचा विशेष आविष्कार आहे. मनुष्य जो आहे ना तो हा म्हणजे चैतन्याशिवाय तर अस्तित्वच नाही ना. हा चैतन्य म्हटल्याशिवाय अस्तित्वाची जाणीवच होणार नाही. त्यामुळे सर्व जीव मात्र प्राणी मात्रामध्ये ते चैतन्य आहे. त्यातल्या त्यात मनुष्य जो आहे तो सर्वात उत्क्रांत आहे. म्हणजे ते चैतन्य जास्त स्पष्ट झालंय, जास्त त्या ठिकाणी आविष्कारात आलेलं आहे. म्हणजे वाणीमधून म्हणा किंवा त्याच्या दृष्टीमधून म्हणा की तो ऊर्ध्व दिशेला पाहू शकतो. आकाशापासून ते जमिनीपर्यंत तो त्याची दृष्टी जाऊ शकते, किंवा तो भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ या त्रिकाळामध्ये तो त्याची कल्पना त्याची दृष्टी हे देऊ शकतो तो. तर हे जे चैतन्याचा जो हा आविष्कार जो आहे ना, म्हणजे मनुष्याच्या रूपामध्ये तो अधिक स्पष्ट आहे. म्हणजे तो आता ब्रह्मतत्वाशी एकरूप होण्याच्या जवळपास आलेला आहे. समजा आपण अशी कल्पना केली की रांगेत उभेत माणसं, ज्याचा पहिला नंबर आला तो परमेश्वराला भेटला काय, आणि ज्याचा शेवटचा नंबर आला त्याला वेळ लागेल, असं समजा आपण एक कल्पना केली. तर त्या कल्पनेमध्ये पहिल्या क्रमांकामध्ये जे काही आहेत ते सगळे मनुष्यगण आहेत तिथे. मग त्याच्यानंतर देवाचा नंबर आहे, मग त्याच्यानंतर गंधर्वाचा नंबर आहे. मग असे नंबर लागत 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 सगळे प्राणी कीटक जीव जंतूपर्यंत सगळ्या प्रकारचे तिथे नंबर लागतात. म्हणून त्या मनुष्याला दुर्लभ म्हटलेलं आहे. मनुष्य देहाचा हा दुर्लभ आहे आणि ब्रह्मतत्वाचा अतिशय म्हणजे प्रकर्षाने असलेला आविष्कार त्याला म्हणता येईल. श्री स्वामी समर्थ काका. हा बोला शिवाजी बोला. हा काका, आपण आता जे ब्रह्मतत्व सगळ्यांमध्ये चैतन्य आहे, सगळं आहे, हे सगळं आपण आता समजून घ्यायला लागलोय किंवा हे करायला लागलोय. हो तर पावला पावलाला जेव्हा आपण कंपनीमध्ये काम करतो किंवा बाकी ठिकाणी काही हो करतो, हो तेव्हा ना ते वातावरण नसतंय त्या पद्धतीचं, किंवा मग त्यावेळेला आपली भूमिका कशी असायला पाहिजे आणि कसं शांततेत राहायला पाहिजे. आणि आपण हे अंतरंगातली गोष्ट आहे. तुम्ही जे बोलताय हा ती बहिरंगाची गोष्ट आहे. तुम्ही सांगायला ना हा वातावरण हा हे बाहेर असणारं वातावरण आहे. बरोबर आणि हा जो विषय अंतरंगातला आहे, म्हणजे आपली धारणा जी आहे ना ती ही हा धारणा ही मधून आपल्याला निर्माण करायची. आणि त्या बर धारणेमध्ये आपण जे काही पाहत असतो अवतीभोवती आणि आपल्याला अनेक लोकांचा संपर्क येत असतो, तर हा हा संपर्क येत असताना या सगळ्यांचं अस्तित्व कसं पाहायचं हे इथे शिकवलेलं आहे. यांच्याकडे ओके पाहायची दृष्टी कशी आहे. तर आपली हा दृष्टी जी आहे ही फक्त देहबुद्धी असेल, केवळ दिसणारं सत्य आहे असं असेल, तर तिथे भेद येणार, आणि भेद आला की त्या ठिकाणी संघर्ष येणार. बरोबर पण ही जर तुमची आत्मदृष्टी असेल तर ती अभेद्य असेल. त्यामुळे काही जरी वरवर दिसणारे भेद जरी असले काही, तरी त्या हा भेदाला आपण फार महत्व द्यायची आपल्याला आवश्यकता वाटणार नाही. तर हे हा वरवर दिसणारे आहेत म्हणून त्याला वाचारंभण असं म्हटलंय, की फक्त आपल्या मुखातून आपण म्हटलं की बा हा असा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे, तो योग्य आहे, तो अयोग्य आहे, बरोबर हे फक्त हा बोलायच्या गोष्टी आहेत. ह्या बोलायच्या गोष्टी आहेत केवळ. पण प्रत्यक्ष जे बरोबर आहेत ना ते हे सगळ्यांचं जे अस्तित्व दिसतं आपल्याला, तर त्या हा दिसण्याच्या पलीकडे काय असतं हे समजणं आवश्यक आहे. बरोबर दिसण्याच्या पलीकडची एक गोष्ट आहे, आणि ती हा जी हा पलीकडची गोष्ट आहे ना ती म्हणजेच त्यांच्यातलं ब्रह्मतत्व आहे. हो हा. श्री आणि स्वामी समर्थ. आणि ह्या याच्यातून संघर्षातून बाहेर पडायची ऊर्जा तुमच्याकडून प्राप्त व्हावी, हेच मग आमचं हेच सांगतोय मी. म्हणजे ही सद्भाग्य. धारणा आली की तुम्हाला दिसणारा जो भेद जर संपला की नाही, तर मग हा त्याच्यामध्ये कोणी जरी भेदाचा प्रभाव टाकायचा प्रयत्न केला तरी तरी तुम्ही काय इतक्या लाईट मूड मध्ये असाल की तुम्ही ते सिरियसली घेणारच नाही ना. तुम्ही तिथे फक्त एकच पाहणार की आपल्याला काय कर्तव्य करायचंय. बाकी गोष्टी फोल आहेत. बरोबर बाकीच्या बरोबर गोष्टी सगळ्या फोल आहेत, काही अर्थ नाही आहे. कोणी किती हा जरी सांगितलं तो तसा आहे, हा असा आहे, तो तसा आहे, आपण शांतपणे ऐकण्याचं काम करायचं. आणि शेवटी हा आपल्याला काय करायचं, आपल्याला कर्तव्य त्याच्यावर एकाग्रता वाढवायची. माणसाची हो एकाग्रता त्याच्यामुळे बिघडते ना, आहे की हो नाही. म्हणजे हो हो तर ती बिघडू द्यायची नाही, बस हाच त्यातला संदेश आहे. चालेल. आणि श्री बाकी स्वामी सगळं समर्थ. बस हा हा आशीर्वाद खूप आशीर् हा हा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.